पण बघू शकतो आपण कसं ड्रॉ करतोय, काय करतोय. तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी आशा करते तुम्ही सगळे एकदम 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 टकाटक असाल. मी सुद्धा मस्त आहे. आणि इथे बघा हा रेडी झालेला आहे. याचा आहे या जायचं ना, तर ह्याचा आहे या स्कूलचा पहिला दिवस आणि आज चाललोय आम्ही स्कूलमध्ये ना बाबू. हा, आणि मस्त असा रेडी झालेला आहे. पहिला युनिफॉर्म आहे बबडूचा आणि जरा ढिलाच झालाय, पण ठीक आहे म्हटलं, एक्साइटमेंटमध्ये घातलंय मी. नंतर बघू अल्टर वगैरे करू त्याला. तर अगोदर मी याला घेऊन जाते स्कूलमध्ये आणि नंतर मला तुमच्यासोबत आयलायनरचे काही म्हणजे आयलायनरचे स्टाईल काही शेअर करायचे जे मला येतात. तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे मी कोणकोणत्या प्रकारे आयलायनर कधी कधी यूज करते किंवा मला कोणकोणत्या आयडिया आहेत की आयलायनर आपण कोणकोणत्या स्टाईलने लावू शकतो. तर ते मी तुम्हाला नंतर दाखवते, कारण ह्याच्यासोबत तर त्या व्हिडिओ करू शकत नाही, म्हणून याला आधी स्कूलला सोडून येते. माझी बॅग दे, तुझी बॅग घे, चल. एक आम्ही रात्री तुमचे व्हिडिओ बघितले युट्यूबचे. हो, आज पण बघा, आज पण टाकणार. बाय बाबू, बाय कर मम्माला. बाबू बाय, किशी किशी. चलो. तर विहानला स्कूलमध्ये सोडलं आणि घरी आले आणि जवळजवळ अर्धा एक तास झाला. मग घरातली सगळी कामं उरकलीत आणि आता म्हटलं आपण आयलायनर लावून दाखवूया. जेवढं आपल्याला येतं तेवढं आपण शेअर करूया. सगळ्यात आधी काय करायचं आहे माहिती आहे का? कोणतंही आयलायनर म्हणजे तुम्ही कुठल्याही स्टाईलने आयलायनर लावताय ना, तर सगळ्यात आधी काय करायचं, छोटा आरसा नेहमी जवळ ठेवायचा. छोटा आरसा जो असतो ना, त्याने कसं आपल्याला प्रॉपर आपण बघू शकतो आपण कसं ड्रॉ करतोय, काय करतोय. जर आपण लांबून बघतो ना, तर थोडासा आपल्याला फरक दिसतो आयलायनर लावताना. मग नेहमी काय करायचं, छोटा आरसा जवळ घ्यायचा आणि ज्या आयलायनरने आपण जे लावणार आहोत ना आयलायनर, तेव्हा काय करायचं, आपला जो ही मान आहे ना थोडीशी वरती करून डोळे थोडेसे खाली येतील अशा प्रकारे आयलायनर लावायला आपण सुरुवात करायची. म्हणजे या पद्धतीने. तर आयलायनर लावताना तोंड वेगवेगळे होतात सगळ्यांचेच, माझेसुद्धा होतील. तर प्लीज हसू नका त्या गोष्टीला. तर आता आपण सुरुवात करूया आयलायनर लावण्यासाठी.
मज्जा केली मज्जा केली मज्जा केलीस मज्जा केलीस. काय काय खेळला काय काय खेळला काय काय खेळलं सांग. तर इथे आमचा साहेब फ्रेश झालेला आहे. तर इथे आमचा साहेब फ्रेश झालाय. पॉपकॉर्न खातोय आणलेले. तर जिथे रिक्षा थांबतात ना तिथे समोरच दुकान आहे. तर तिथे रिक्षा स्टँडला गेलं ना मी की नेहमी तो असा तिथे जे का असं त्याला लागतं. मग तिथे गेलं की काय ना काय खायला घ्यायलाच लागतं. पण तिथलं खाणं म्हणजे हे असं असतं. हेल्दी काय नको आहे आम्हाला, हे असं चटरपटर पाहिजे. पण ठीक आहे, कधीतरी ठीक आहे. पण आता हे रोजचंच होणार आहे, कारण रोज तिकडे जाणार म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी तर आल्याच. आणि मी पण जाम दमले आज, कारण खूप दगदग झाली. आता ही दगदग पण रोजचीच आहे, कारण आता रोज स्कूल आहे म्हटल्यावर मला जायला लागणारच आहे. आणि इथे सोडायला आणायला काय नाही, कारण रिक्षा किंवा बस वगैरे अजून तर या साईडला नाही, कारण हा एकटाच या साईडचा आहे. ती सगळी जी तिथली मुलं आहेत ना छोटी छोटी, तर ती जवळपासचीच आहेत तिथली, त्याच्यामुळे त्यांना काय फरक नाही पडत. मला खूप लांब पडतं ॲक्च्युली मध्ये यायला, पण स्कूल चांगलं आहे त्याच्यामुळे तिकडे जायला काय वाटत नाही. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, जर आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटणार आहोतच आपण एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. बाय बाय.